नमस्कार, अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी असा हा मँगो केक तुम्ही पाहू शकता। हा मायक्रोवेव्हमध्ये बनवलेला आहे आणि हा कुकरमध्ये बनवलेला आहे। दोन्ही पण छान झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आणि याची टेस्ट तर खूपच छान लागते। एकदम असा फ्लफी झालेला आहे। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हे सपाट कप मी रवा घेतला आहे, बारीक मोठा कोणताही घेतला तरी चालेल। आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर घालायची आहे आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। आणि ही विलायची आहे, जर तुमच्याकडे विलायची पावडर असेल ती विलायची पावडर टाकली तरी चालेल। आता मिक्सरमध्ये फिरवायचं आहे म्हणून मी विलायची याच्यामध्ये घालून घेते आणि 1 चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपण बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। आता हे मिक्सरमध्ये जे पीठ बनवलं होतं रव्याचं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला चाळून घ्यायचं आहे। हे पीठ छान चाळून झालेलं आहे। थोडं जाडसर जे राहिलं असेल तेवढं आपण हे बाजूला करून टाकू। आणि ह्याच्यामध्ये 1 कप मी मँगो प्युरी घेतली आहे। ही प्युरी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आंबा आपण गोडसर घ्यायचा आणि कलर छान असेल तोच आंबा घ्यायचा आहे। आणि आंब्याचा केक बनवत असल्यामुळे ह्याच्यामध्ये तूप घालायचं किंवा तेलही घातलं तरी चालते। तूप घातल्यामुळे छान टेस्ट येते म्हणून ह्याच्यामध्ये मी 3 चमचे तूप घालणार आहे आणि हे छान मिक्स। आता ह्याच्यामध्ये मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचंच दूध आहे, थंडही घ्यायचं नाही गरमही नाही घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं आपण घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा मँगो केक खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागतो। मी इथे पूर्ण दूध टाकलं आहे, पाऊण कप। आणि ह्याला रवा असल्यामुळे याला थोडंसं आपण 15 मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे मुरवत। छान म्हणजे रवा छान भिजतो। हा केक आपण कुकरमध्येच करणार आहे, तर याच्यामध्ये कुकरमध्ये मी खाली मीठ टाकलं आणि एक स्टँड ठेवला। स्टँड जर नसेल किंवा वाटी जरी ठेवलं तरी चालेल आणि याला 10 मिनिटासाठी आपण प्रीहीट करून घेणार आहे आणि ह्याची ही रिंग काढून घेतलेली आहे। नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला। आणि नंतर हा एक बटर पेपर आहे, तो हा असा बुडाला टाकून घ्यायचा आणि नंतर ही टुटी फुटी आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं कणिक मिसळून घ्यायची। याला कणिकचं कोटिंग करून घ्यायचं। तर हे केल्यामुळे काय होते, आपण बेक करायला जेव्हा ठेवू तेव्हा टुटी फुटी तळाला न जाता जिथे आहे तिथेच राहते। त्याच्यामुळे हे कणिक लावून 15 मिनिटं झाले आहे। हे बॅटर छान मुरलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। आता हे घातल्यानंतर हे खूप लवकर असं मिक्स करायचं आहे आणि आपल्या तिकडं प्रीहीटसाठी आपण ठेवलेलंच आहे। आता हे छान एअर बबल येत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ह्याच्यामध्ये ही टुटी फुटी आहे, ही आपण घालून घ्यायची।
थोडेसे ड्रायफ्रूट आहे, मिक्स ड्रायफ्रूट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. एक मिनटं आपण असं छान मिक्स करू, म्हणजे छान एअर जाईल आणि खूप फ्लफी होईल आपला केक, मँगो केक. आता ह्याची पुढची प्रोसिजर खूप फास्ट करायची आहे. आपण हे ग्रीस करून घेतलेलंच आहे. तुम्ही पाहू शकता किती छान बबल आले आहे. हे एकाच दिशेने फिरवायचं. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊ. असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे काही एअर बबल असेल तर ते निघून जाते. आणि याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊ. आपण ह्या कुकर प्रीहीटसाठी ठेवलाच होता, तर त्याच्यामध्ये हा केक आपण याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. सुरुवातीला 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं, नंतर लो टू मीडियमवर ठेवायचं आहे. 8 मिनटं झाले आहे. आपण हे उघडून बघू बेक झाला आहे का. अगदी छान झाला आहे, छान फुलला पण आहे. याला काहीच नाही लागत आहे. तर हा केक रेडी आहे. तर उरलं होतं तर मी त्याला मायक्रोवेव्हमध्ये बेक केला आहे. मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा छान बेक झाला आहे आणि बिलकुल चिपकत नाही आहे. हा तर 5 मिनिटातच बेक होऊन तयार. हे दोन्ही केक तयार आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपण याच्यामध्ये काहीच कलर नाही घातला आहे. हा कुकरमध्ये झालेला केक आहे आणि हा मायक्रोवेव्हमध्ये बनलेला केक आहे. आता ह्याला आपण काढून घेऊ. कसा मस्त बनला आहे केक, तुम्ही पाहू शकता. आपण केक कट करून बघू कसा झालेला आहे. खूप मस्त झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. स्पंजी झालेला आहे आणि खूप सॉफ्ट आहे आणि ह्याची टेस्ट तर खूप अप्रतिम लागते. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.